नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कथेच्या तिसऱ्या भागाकडे आपण वळूया. तुर्तास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मुंबई रात्री 9:30 वाजता 7 हिल्स हॉस्पिटल. शौर्य जेव्हा सईच्या वॉर्डमध्ये येतो तेव्हा तन्वी त्याच्यासोबत आलेल्या माणसाला पाहून थक्क होते. आता पाहूया पुढे नेमकं काय होते. शौर्यसोबत आलेल्या माणसाला पाहून त्याची वहिनी स्वरा विचारते, शौर्य, तुझ्यासोबत हे कोण आहेत? तर शौर्य सांगतो, वहिनी, हा माझा बालपणीचा मित्र रोहन आहे. काही दिवसांपूर्वीच तो ऑस्ट्रेलियाहून आला आहे. एवढंच नाही तर या हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा याच कंपनीकडून होतो आणि भारतातील निम्म्याहून अधिक शहरांमध्ये आणि गावांमध्ये औषधांचा पुरवठा याच कंपनीकडून केला जातो. इतर देशांमध्येही याचे खूप चांगले संपर्क आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का वहिनी, जेव्हा याला समजलं की मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा तो मला भेटण्यासाठी धावतच आला. त्यावर आता स्वरा त्याला म्हणते, ओ अच्छा. रोहनला उद्देशूनच ती म्हणत असते, तू आज रात्री आमच्यासोबत जेवायला चल, आम्हाला खूप आनंद होईल आणि तू शौर्यलाही खूप दिवसांनी भेटला आहेस तर त्यालाही छान वाटेल. का रे शौर्य, असं म्हणत ती शौर्यकडे पाहते. शौर्य रोहनला, हो रोहन, चल ना, तू पुन्हा कधी भेटशील माहीत नाही. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तर तू आज रात्री माझ्या घरीच थांब. प्लीज नकार देऊ नकोस. जर तू नाही म्हणालास ना तर तुझी खैर नाही. रोहन म्हणतो, अच्छा अच्छा ठीक आहे, तुम्ही लोक इतका आग्रह करत आहात तर मी येईन, खुश. असं म्हणत तो हसू लागला. तेवढ्यात त्याची नजर सई आणि तन्वीवर पडते. तो सईला ओळखत नसतो, पण तन्वीला पाहून त्याचे डोळे आश्चर्याने फिसफारतात. तो शौर्यला विचारतो, तेव्हा शौर्य त्याला सर्व काही सांगतो. मग तो सईला आरवचा जीव वाचवल्याबद्दल थँक्स म्हणतो आणि तन्वीकडे प्रेमाने पाहू लागतो. तर तन्वी मात्र त्याच्याकडे रागाने आणि तिरस्काराने पाहत असते. मग स्वरा सई आणि तन्वीला म्हणाली, तुम्ही दोघीही आमच्यासोबत जेवायला चला ना. शेवटी तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे, त्यामुळे मी तुम्हाला थँक्यू डिनरसाठी आमंत्रित करू इच्छिते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या घरचे खूप चांगले आहेत. तुम्हाला त्यांना आणि त्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. सईच्या आधी तन्वी बोलते. तन्वी म्हणते, अरे नाही नाही, आम्ही पार्टीत जेवण केलं आहे आणि भेटायचं म्हणालात तर आपण पुन्हा कधीतरी भेटू. आम्हाला अपार्टमेंटमध्ये जाऊन लवकर झोपायचं आहे आणि उद्या कॉलेजलाही जायचं आहे ना, हो ना सई? सई मनातल्या मनात विचार करू लागली. कारमध्ये तर अगदी आरामात बसली होती आणि आता सई तन्वीच्या बोलण्यात होकार मिळवत म्हणाली, हो ताई, तन्वी बरोबर म्हणते. आम्हाला ना अपार्टमेंटमध्ये जाऊन आराम करायचा आहे आणि उद्या सकाळी कॉलेजलाही जायचं आहे. आपण पुन्हा कधीतरी, असं म्हणते. तिचं बोलणं मध्येच तोडत स्वरा म्हणाली, अजिबात नाही, तू उद्या कॉलेजला जाणार नाहीस तर पूर्ण 2 दिवस आराम करशील, समजलं? तेव्हा तन्वी म्हणाली, सर मला माझ्या अपार्टमेंटपर्यंत सोडा, असं म्हणून ती उठू लागली. तेव्हा स्वरा आणि सईने एकत्र तिला खेचून पुन्हा बसवलं आणि दोघी एकदम म्हणाल्या, तू कुठे चालली आहेस? तन्वी निरागसपणे, अपार्टमेंटमध्ये. तिच्या बोलण्यावर स्वरा हसून म्हणाली, तन्वी, माझ्या लाडकी तन्वी, कदाचित तू माझं बोलणं नीट ऐकलेलं दिसत नाही आहेस. मग मी काय म्हणाले? तन्वी न समजल्यासारखं करत, काय म्हणालात? स्वरा अगदी हसत, हेच की सई, माझ्या घरी एकटी जाणार नाहीस तू? तिचं बोलणं मध्येच तोडत तन्वी म्हणाली, सई एकटी कुठे चालली आहे? तुम्ही लोकही तर तिच्यासोबत जात आहात. स्वराच्या आधी सई बोलून उठली. सई म्हणते, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तू सुद्धा आमच्यासोबत चालली आहेस, आता समजलं का? सईला होकार देत स्वरा म्हणाली, आणि तू आता आमच्यासोबत चालली आहेस तर चल, असं म्हणून ती उठू लागली. तेव्हा तन्वी म्हणाली, मी का? मला थोडं लागलं आहे आणि मी जेवणही केलं आहे, तर मी जाते. ओके, बाय सई, बाय स्वरा ताई, असं म्हणून ती पुन्हा उठते. तेव्हा त्या दोघीही तिला पुन्हा खाली बसवतात. मग स्वरा म्हणते, तू आमच्यासोबत चालली आहेस, विषय संपला.
तन्वी म्हणते, पण मी. स्वरा म्हणते, कोणतंही पण बिन मी ऐकणार नाही आहे, समजलं ना. तन्वी म्हणते की ताई ऐका ना प्लीज ना, नाही जमणार हो, प्लीज नाही जमणार. मी तुला प्लीज म्हणते, तुला यावंच लागेल. तू हो म्हणालीस, आता चल. शौर्य आणि रोहन दोघंही एकत्र म्हणाले, आम्ही खाली जात आहोत, ज्याला यायचं असेल त्याने या. मग शौर्य आरव, जो केव्हा झोपला होता, त्याला कडेवर उचलून चालू लागला आणि रोहन तन्वीकडे प्रेमाने पाहत शौर्याच्या मागे गेला. ते तिघेही गेल्यावर स्वरा पुन्हा म्हणाली, आता तू गुपचूप चालणार आहेस की मी शौर्य आणि रोहनला तुला उचलण्यासाठी बोलवू? स्वराच्या या बोलण्यावर तन्वी लगेच म्हणाली, नाही, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, मी चालले आहे. असं म्हणून ती पुढे गेली. सई आणि स्वराही हसत तिच्या मागे गेल्या. दुसरीकडे शौर्य आणि रोहन आपल्या कारमध्ये त्या तिघींची वाट पाहू लागल्या. थोड्याच वेळात त्यांची प्रतीक्षा संपली, कारण त्या तिघी एकत्र खाली येत होत्या. शौर्यच्या कारमध्ये आरव आधीच पाय पसरून झोपला होता. तो सीटवरून खाली पडू नये म्हणून स्वरा पटकन जाऊन त्याच्या शेजारी बसली आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला झोपवू लागली. कारण आरव आणि स्वरा मागे बसले होते, त्यामुळे सईला नको असूनही शौर्याच्या शेजारी बसावं लागलं. मग स्वराने तन्वीला सांगितलं, तन्वी तू रोहनसोबत त्याच्या कारमध्ये ये, ओके. असं म्हणून ते लोक तिथून निघून गेले. आता तन्वीने एकदा शौर्याच्या कारला जाताना पाहिलं आणि मग रोहनच्या कारकडे पाहू लागली. रोहनला माहिती होतं की इतक्या सहजासहजी येणार नाही, म्हणून तो स्वतः कारमधून बाहेर आला. त्याने तन्वीचा हात पकडून तिला कारमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. त्याने पाहिलं की तन्वीने तिचा सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे तो स्वतः तिच्या जवळ गेला, तिचा सीट बेल्ट लावला आणि ज्या दिशेने थोड्या वेळापूर्वी शौर्याची कार गेली त्याच दिशेने त्याने कार वळवली. ते दोघेही गेल्यावर अंधारातून एक मुलगा बाहेर आला आणि त्याने आपल्या माणसाला सांगितलं, शोधून काढा. आता ज्या माणसाने तिचा हात पकडला तो कोण आहे आणि तिचा कोण लागतो. त्याने अथर्वच्या वस्तूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा अथर्व त्याला सोडणार नाही. त्याने रागाने आपल्या मुठी आवळल्या. दुसरीकडे कारमध्ये रोहनसमोर ड्रायव्हिंग करत तन्वीला म्हणाला, तन्वी तू काय विचार केलायस त्याबद्दल? तन्वी म्हणते, काय विचार केलायस म्हणजे काय? माझं उत्तर आजही तेच आहे जे आधी होतं. एकच प्रश्न वारंवार विचारून माझा आणि तुमचा वेळ ना वाया घालवू नका मिस्टर रोहन. रोहन म्हणतो, तन्वी तू समजून का घेत नाही आहेस? मला काही समजून घ्यायचं नाही आहे. तन्वी सरळ म्हणते, ठीक आहे, मी पण बघतोस की तू कधीपर्यंत माझं बोलणं टाळतेस. एक ना एक दिवस तुला तुझ्या आईला माझ्याकडेच यावं लागेल. सॉरी, तुझी नाही, आपली आई, बरोबर ना तन्वी? असं म्हणून तो तन्वीकडे बघून हसू लागला. तन्वी त्याच्याकडे तिरस्कारानं पाहू लागली आणि रागाने म्हणाली, तुला साम दाम दंड भेद जे करायचं आहे ते कर. मी आणि माझी आई तुझ्याकडे कधीच येणार नाही आणि ती आपली नाही तर फक्त आणि फक्त माझी आई आहे, समजलं का? तुझ्या माझ्याशी आणि माझ्या आईशी काही संबंध नाही आहे. मग का आमच्या मागे लागला आहेस? आम्हाला एकटं का सोडत नाही? एकटं सोडण्याचा तिच्या या बोलण्यावर रोहनने लगेचच कार थांबवली. तो बाहेर आला. त्याने तन्वीचा हात पकडून तिला कारमधून बाहेर काढलं आणि तिचे खांदे घट्ट पकडून रागानेच म्हणाला, जर तू पुन्हा कधी मला सोडून जाण्याची किंवा माझ्यापासून दूर जाण्याची भाषा केलीस तर मी तुला जबरदस्तीने माझ्यासोबत ऑस्ट्रेलियाला घेऊन जाईन कायमचं, समजलं ना? असं बोलून त्याने तिचे खांदे सोडले आणि म्हणाला, मी तुला इथे राहू देतोय यासाठी तू माझे आभार मानायला हवेत. नाहीतर मी ठरवलं ना तर तुला आणि तुझ्या आईला दोघांनाही माझ्यासोबत कायमचं मोठ्या आरामात ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि मला कोणीही रोखू शकेल एवढी कोणाची लायकीही नाही आहे, समजलं का? आता चल कारमध्ये. असं म्हणून तो तिला पुन्हा खेचून कारमध्ये बसवतो आणि तिचा सीट बेल्ट लावायला जातो. तेवढ्यात तन्वी त्याला थांबवत म्हणते, मी स्वतः लावू शकते, मी काही लहान बाळ नाही आहे.
असं म्हणून ती स्वतः सीट बेल्ट लावते आणि म्हणते, चला सगळे आपली वाट पाहत असतील. हे बोलून ती शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागते. तेव्हा रोहन तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि कार सुरू करतो. थोडा वेळ ड्रायव्हिंग केल्यानंतर ती लोक शौर्यच्या घरी पोहोचतात. कार थांबताच दोघंही कारमधून उतरून घराकडे चालू लागतात. घर खूप सुंदर आणि मोठं होतं. ते दोघंही कार पार्किंगमध्ये पार्क करून पायीच घराकडे गेले. आता पोचल्यावर तन्वी जाऊन सईच्या बाजूला बसली आणि रोहन शौर्यच्या बाजूला. शौर्यची कार रोहनच्या कारच्या थोडा वेळ आधीच पोचली होती. लोक बसलेच होते की वरून पायऱ्यांवरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. जेव्हा त्यांनी वर पाहिलं तेव्हा एक 75 ते 80 वर्षांचं वृद्ध जोडपं एकमेकांचा हात धरून खाली येत होतं. त्या दोघांना पाहून शौर्य, स्वरा आणि रोहन उभे राहिले. तिघांना उभं राहिलेलं पाहून सई आणि तन्वीही उभ्या राहिल्या. शौर्य आणि रोहन त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या पाया पडून म्हणाले, कसे आहात तुम्ही आजी आजोबा? शौर्याचे आजोबा म्हणजेच शिवराज देशमुख आणि आजी गौरी देशमुख यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांची आजी म्हणाली, शौर्य बाळा, आम्ही दोघे अगदी ठीक आहोत. तू कसा आहेस? बाळा, तू कधीतरी आम्हालाही भेटायला येत जा रे. तू तर घरी येतच नाहीस. तुला माहिती आहे का, तुझी आई तुझ्यासाठी किती काळजीत असते. तू नीट जेवतोयस की नाही, नीट झोपतोयस की नाही बघ तर. तुझ्या डोळ्यांकडे असं वाटतंय जणू तू किती वर्षांपासून झोपलाच नाही आहे. तू खरंच स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. माहीत नाही तुझी बायको तुला कसं सांभाळेल. शौर्य, तू काही महिन्यानंतर 26 वर्षांचा होशील. आता तरी तू लग्न कर आणि आम्हाला नातवंडांचं तोंड बघू दे. तिचं बोलणं मध्येच तोडत शौर्य म्हणाला, प्लीज आजी, तू पुन्हा सुरू होऊ नकोस बघ. आता मला लग्न करायचं नाही आहे. मला माझा बिझनेस आणखी वाढवायचा आहे. अनेक देशांमध्ये माझा बिझनेस पुढे न्यायचा आहे. तसंच अनेक बिझनेसमॅनसोबत पार्टनरशिपही करायची आहे. त्याचं बोलणं मध्येच तोडत त्याचे आजोबा शिवराज देशमुख म्हणाले, हो हो, का नाही साहेबजादे, फक्त बिझनेसमॅनच का, एलियन्ससोबतही पार्टनरशिप करून घे. तिथेही तुमचा बिझनेस खूप पुढे वाढावा. त्याचं हे बोलणं ऐकून सर्वांना हसू आलं आणि रोहन तर हसून हसून लोटपोट झाला. तेवढ्यात गौरी आजींची नजर रोहन आणि त्या 2 मुलींवर, सई आणि तन्वीवर पडली. त्यांनी शौर्यला विचारलं, शौर्य, हे लोक कोण आहेत? असं म्हणून त्यांनी रोहन, तन्वी आणि सईकडे इशारा केला. शौर्याच्या आधी स्वराने शौर्याच्या आजोबा आणि आजींना सर्व हकीकत सांगितली. सर्व काही ऐकल्यानंतर शौर्याची आजी सईजवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून हात ठेवून प्रेमाने म्हणाली, तुझे खूप खूप आभार बघ बाळा. तू आमच्यासाठी जे केलेस ते या स्वार्थी जगात कोणीच क्वचित कोणासाठीही करत नसेल. मी तुझे आभार कसे मानू? सई म्हणते, तुम्ही एखाद्या गरजूची मदत करा. मला माझं थँक्यू गिफ्ट मिळून जाईल. सईच्या बोलण्यावर गौरी आजी प्रेमाने म्हणाल्या, ठीक आहे. तसं बाळा, तुझं नाव काय? सई म्हणते, मी सई आणि ही माझी मैत्रीण तन्वी आहे. सईने स्वतःसोबत तन्वीचीही ओळख करून दिली होती. गौरी आजी, खूप छान नाव आहे तुम्हा दोघींचं. असं म्हणून त्यांनी दोघींच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या रोहनकडे पाहू लागल्या. शौर्यने आपल्या आजीला रोहनकडे पाहताना बघितलं आणि म्हणाला, शौर्य आजी, तुम्हाला रोहन आठवतोय का? लहानपणी आपल्या घरी खेळायला यायचा. एकदा खेळता खेळता त्याने तुमचा तो मागडा फ्लॉवर पॉट तो पाडून फोडला होता आणि तुम्ही त्याच्यावर किती रागवला होता तो. असं बोलणं ऐकून गौरी आजी काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, हो आठवलं तर, हाच तो तोडूराम आहे ज्याने खेळता खेळता त्या पॉटसोबत लहानपणी आणखीन बऱ्याच वस्तू तोडल्या आहेत. गौरी आजीने रोहनला तोडूराम म्हटल्यावर पूर्ण हॉलमध्ये हशा पेकला. पण रोहनला आजीच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही, कारण आज पहिल्यांदा तन्वी त्याच्याकडे पाहून हसली होती. जरी ही गोष्ट त्याचा अपमान करण्यासाठी म्हटली गेलेली असली तरी तन्वीला हसताना पाहून त्याला इतर कोणाच्या हसण्याने वा न हसण्याने काही फरक पडत नव्हता. मग शौर्यने इकडे तिकडे पाहून आपल्या आजोबांना विचारलं,
आजोबा, बाकी सगळे कुठे आहेत? कोणीच कसं दिसत नाही. शौर्यच्या प्रश्नावर त्याचे आजोबा शिवराज देशमुख म्हणाले, बाळा, सगळे लोक अभिषेक मल्होत्राचा मुलगा आरव मल्होत्राच्या बर्थडे पार्टीला गेले आहेत. मग बाहेरच्या दिशेने पाहत ते लोक बस येतच असतील. तुम्ही लोक उभे का आहात? बसा. स्वरा, सुनबाई, या लोकांसाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन ये. तेवढ्यात रोहन मध्येच बोलत म्हणाला, मला ब्लॅक कॉफी आवडते. स्वरा हसत होकारार्थी मान हलवते. मग सई आणि तन्वीला विचारते, तुम्हा दोघींसाठी काय आणू? तन्वी म्हणते कॉफी. मग हळू आवाजात ती ब्लॅक कॉफी असं म्हणते. तिने ब्लॅक कॉफी म्हणताच रोहन तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो, तुलाही ब्लॅक कॉफी आवडते? रोहनच्या प्रश्नावर तन्वी फक्त होकारार्थी मान हलवते. मग स्वरा सईला विचारते, तेव्हा ती सांगते की तिला काही नको आहे. मग स्वरा किचनमध्ये जाऊन सई सोडून सर्वांसाठी कॉफी आणि स्वतःसाठी व गौरी आजींसाठी चहा बनवते. बाहेर सगळे बसून गप्पा मारत होते तर शौर्य, रोहन आणि शिवराजजी बिझनेसशी संबंधित गप्पा मारत होते. तर गौरी आजी आपल्या तरुणपणीचे किस्से सई आणि तन्वीला सांगत होत्या आणि त्या दोघीही मोठ्या आनंदाने त्यांच्या गोष्टी ऐकत होत्या. आणि तन्वी तर त्यांच्या गोष्टी ऐकून एक दोनदा चिडवूनही चुकली होती, ज्यावर गौरी आजी पदरात तोंड लपवून लाजल्या होत्या. दुसरीकडे रोहन शौर्य आणि शिवराजजींसोबत बोलत असतानाही तन्वीकडेच वारंवार पाहत होता आणि तिला हसताना पाहून त्याच्या चेहऱ्यावरही एक गोड हास्य उमटत होतं. हे शौर्य, शिवराजजी आणि गौरी आजी अगदी व्यवस्थित नोटीस करत होत्या. त्यांना वाटत होतं की रोहन तन्वीला पसंत करू लागला आहे. तेवढ्यात किचनमधून स्वरा येते आणि सईला सोडून सर्वांना ब्लॅक कॉफी देते. गौरी आजींना चहा देऊन स्वतः त्यांच्या शेजारी बसून चहा पिता पिता त्यांच्यासोबत गप्पांमध्ये रमून जाते. तेवढ्यात बाहेरून कारच्या हॉर्नचा आवाज येऊ लागतो. सगळे समजून जातात की बाकीचे लोक पार्टीवरून आले आहेत. सर्वजण दरवाजाकडे पाहू लागतात. सर्वात आधी 3 लोक आत आली, ज्यामध्ये एक मुलगा होता आणि त्याच्या आजूबाजूला 2 मुली चालत होत्या आणि बोलत होत्या. पहिली मुलगी, निशांच्या पिल्ल्या, तुझ्यामुळे आम्ही हरलोय. मी तुला किती वेळा सांगितलं होतं की तो माणूस मागे आहे, पण तू तर माहीत नाही कुठे कुठे गोळ्या झाडत होतास. तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली, आणि नाही तर काय, आता ह्याला काही बोलून काही उपयोग आहे का? जे झालं ते झालं. प्रिशा, तुझ्या सांगण्यावरनं आम्ही क्लॅश स्क्वॉड रँक्ड होतो. आता मी सांगते आपण बॅटल रॉयल रँक्ड खेळूया आणि यावेळी तुम्ही दोघीही नीट खेळा, ओके? तिच्या सांगण्यावरनं दोघींनी होकारार्थी मान हलवली आणि मोबाईल खेळायला सुरुवात केली. त्या तिघांच्याही मागे 6 लोक आत आले आणि त्या लोकांनंतर शेवटी एक मुलगा, जो फोनवर बोलत आत येत होता आणि त्याच्या मागे त्याचा असिस्टंट त्याची बॅग पकडून येत होता. तन्वीची नजर जेव्हा त्या शेवटच्या मुलावर पडली, जो फोनवर बोलत होता, तेव्हा तिला 440 वोल्टचा झटका बसल्यासारखं झालं. ती मनातल्या मनात देवाला म्हणाली, देवा, सगळे धक्के आजच द्यायचेत का रे? थोडं उद्यासाठी तरी शिल्लक ठेव रे. तेवढ्यात त्या मुलाचीही नजर सोफ्यावर बसलेल्या तन्वीवर पडते. तिला पाहून तोही क्षणभर थक्क होतो. मग फोन ठेवून हसत तिच्याकडे पाहू लागतो. आजच्यासाठी फक्त एवढंच. आता तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.